एक महत्त्वाची बातमी, ठाणे दिवा परिसरातल्या अनधिकृत इमारतींवर आता कारवाई होणार असल्याचं कळतंय। अनधिकृत इमारतींविरोधात होणाऱ्या कारवाई विरोधात दिवेकरांनी आंदोलन केलंय। तर फाशीचा प्रतिकात्मक दोर लावून इमारतीमध्ये आंदोलन केलं जात आहे। हे सगळे दिवेकर आता आक्रमक झालेले आहेत। ठाणे दिवा परिसरातल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई होणार असल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून। हिरा, काय सांगाल या ठिकाणी या सगळे दिवेकरांनी आंदोलन केलंय, काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत, काय भूमिका आहे? नक्कीच मोहिनी, ठाणे महानगरपालिका अतिक्रमणाच्या विरोधात आक्रमक झालेली बघायला भेटतात की हे आनंद पार्क आहे आणि आनंद पार्कमध्ये थोडं कारवाई होणार आहे। या अनुषंगाने या लोकांनी प्रतिकात्मक असे फास या ठिकाणी लावण्यात आलेले 3 ते 4 ह्या बिल्डिंग आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई महानगरपालिका करते। त्यांची कारवाईला सुरुवात झाली। बघू शकतो की या दुकानाचे शटर सुद्धा या ठिकाणी महापालिकेने तोडण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपण बघू शकतो की या बाजूला हे संपूर्ण नागरिक हे रस्त्यावरती आलेत आणि जोपर्यंत आमची कोर्टात केस आहे तोपर्यंत आमच्यावर कुठलीही कारवाई करू नका। मात्र पालिका आयुक्त यांनी सांगितलं की कुठल्याही कारणाने डायरेक्ट थेट कारवाई करा। हे संपूर्ण नागरिक हे या ठिकाणी आल्यावर गरिबावर अत्याचार बंद करा, न्याय द्या। टॅक्स पाणी बिल असताना सरकार कुठली कारवाई करते, का कारवाई करते, आमच्यावरती अन्याय सुरू आहे, अशा आशयाचे पोस्टर या ठिकाणी या लोकांनी घेतलेत। आणि आमच्या घरी 10वीला आणि 12वीला विद्यार्थी आहेत, त्यामुळे आमच्यावर कारवाई करू नका। आमचे कोर्टात केस सुरू आहेत, त्या कोर्टाचा निर्णय येऊ द्या, त्यानंतर आमच्यावर कारवाई करा। आमच्या लढा, आमच्या हक्कासाठी आमच्यावर अन्याय करू नका असं या लोक म्हणतात। प्रतिकात्मक फास या ठिकाणी या बिल्डिंगमध्ये सगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्यासोबत बघू शकतो की या ठिकाणी असा भला मोठा पुतळा सुद्धा लावण्यात आला आहे। आमच्या बडीला जबाबदार कोण? आमच्याकडे टॅक्स बिल असताना, लाईट बिल असताना, पाणी बिल असताना आमच्यावर कारवाई ही महापालिका का करते? या आणि संपूर्ण प्रकरण हे कोर्टामध्ये चालू आहे आणि कोर्टामध्ये चालू असताना कारवाई का महानगरपालिका का करते? अनधिकृत बिल्डिंगासंदर्भात महापालिका ही आक्रमक आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे आणि त्यानंतर आता ठाण्यात सुद्धा कारवाई आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण 3 ते 4 बिल्डिंगवरती कारवाई होणार आहे आणि हे नागरिक आता आपल्याला पाहायला असतील त्यांच्या हातामध्ये बोर्ड आपल्याला दिसत आहेत। टॅक्स पाणी बिल असताना सरकार कुठे होते यांचं या बोर्डच्या माध्यमातून म्हणणं आहे की आमच्याकडे संपूर्ण बिल्डिंग बांधली गेली आहे, टॅक्स बिल आहेत, पाणी बिल आहेत, त्यामुळे हे संपूर्ण असताना तोपर्यंत महानगरपालिका झोपली होती का, असा प्रश्न हे नागरिक या ठिकाणी उपस्थित करतायत। आणि आता ही कारवाई काय करतायत? ही संपूर्ण प्रक्रिया एक कोर्टात चालू आहे आणि आताच ती कारवाई करण्यात येते। आपण बघू शकतो की या ठिकाणी बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण लोक हे रस्त्यावरती आलेले आहेत। या दुसऱ्या बाजूला पोलीस दंगल नियंत्रण पथकाची गाडी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण स्टेशन जवळचा परिसर आहे आणि या 3 बिल्डिंगावरती कारवाई होणार आहेत आणि या कारवाईला विरोध करण्यासाठी हे नागरिक रस्त्यावरती आलेले आहेत आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे की संपूर्ण आमच्याकडे डॉक्युमेंट असताना आणि कोर्टात केस असताना आमच्यावर कुठली कारवाई करू नका। आमच्या घरामध्ये 10वी